नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या स्वतःच्या आरोग्य बीट्स या यूट्यूब चॅनलवर। उन्हाळा सुरू झाला की आपण फक्त एवढंच म्हणतो की आज खूप गरम आहे, पण तुम्हाला माहिती आहे का, ही साधी वाटणारी उष्णता कधी जीवघेणी ठरू शकते। अनेक वेळा लोक अचानक बेशुद्ध पडतात, चक्कर येते किंवा शरीर साथ देणं थांबवतं आणि आपल्याला कळत देखील नाही की हे सगळं उष्माघातामुळे होतंय। मित्रांनो, सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे शरीर आधीच इशारे देत असतं, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला एकदम स्पष्टपणे सांगणार आहे उष्माघात म्हणजे नेमकं काय, तो का होतो, शरीर आधी कोणते संकेत देतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळेवर काय केलं तर आपण हा धोका पूर्णपणे टाळू शकतो। मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त माहिती नाही तर एक जागरूकता आहे जी तुमचा किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाचाही जीव वाचवू शकते। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी दिलेल्या काही छोट्या सवयी तुमचं आयुष्य बदलू शकतात। उष्णतेशी सामना करताना आपलं शरीर एक अदृश्य यंत्रणा वापरत असतं, जी सतत शरीराचं तापमान संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करत असते। सामान्यतः घाम येणं ही त्या प्रक्रियेची महत्त्वाची बाब असते, कारण घामाच्या रूपाने बाष्पीभवनामुळे शरीराला नैसर्गिक थंडावा मिळतो। पण जेव्हा बाहेरचं तापमान अत्यंत वाढलेलं असतं, हवेमध्ये उकाडा आणि दमटपणा असतो आणि शरीराला विश्रांती किंवा थंड वातावरण मिळत नाही, तेव्हा ही संपूर्ण यंत्रणा हळूहळू अयशस्वी होऊ लागते। अशा वेळी शरीरातील उष्णता बाहेर पडत नाही आणि आतमध्येच साठत राहते, ज्यामुळे शरीराचं तापमान धोकादायक पातळीपर्यंत साधारणतः 40 अंश सेल्सिअस किंवा त्याहूनही अधिक पोहोचतं। मित्रांनो, ही स्थिती म्हणजेच उष्माघात, जी वरकरणी साधी वाटली तरी प्रत्यक्षात ती अत्यंत गंभीर आणि जीवघेणी ठरू शकते। जेव्हा शरीराचं तापमान इतक्या उच्च पातळीवर पोहोचतं, तेव्हा त्याचा परिणाम केवळ बाह्य स्वरूपावरच नाही तर शरीराच्या आतल्या महत्त्वाच्या अवयवांवरही होऊ लागतो। मेंदूवर सर्वप्रथम परिणाम दिसून येतो, विचार करण्याची क्षमता मंदावते, लक्ष केंद्रित करणं कठीण होतं आणि व्यक्तीला गोंधळल्यासारखं वाटू लागतं। काही वेळा परिस्थिती इतकी गंभीर होते की व्यक्तीला स्वतःची जाणीवही राहत नाही। त्याचबरोबर हृदयावर ताण येतो, कारण वाढलेल्या तापमानामुळे रक्ताभिसरण वेगाने चालू राहतं आणि किडनीवरही परिणाम होतो, कारण शरीरातील द्रव संतुलन बिघडतं। जर या अवस्थेत त्वरित वैद्यकीय मदत मिळाली नाही तर हे अवयव हळूहळू कार्य करणे थांबवू शकतात आणि यामुळे जीवाला थेट धोका निर्माण होऊ शकतो। मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे ही स्थिती एका क्षणामध्ये तयार होत नाही, ती एक प्रक्रिया असते जी हळूहळू घडत जाते। सुरुवातीला शरीर काही सूक्ष्म संकेत देतं, थकवा वाढणं, डोकं जड वाटणं किंवा अस्वस्थता जाणवणं, पण आपण ह्या गोष्टींना साधा उन्हाळ्याचा परिणाम समजून दुर्लक्ष करतो। थोडं गरम आहे म्हणून होतंय असं म्हणून आपण स्वतःलाच शांत करतो, पण प्रत्यक्षात शरीर आतून सतत इशारा देत असतं की परिस्थिती बिघडत चालली आहे। हेच दुर्लक्ष पुढे जाऊन मोठ्या संकटात रूपांतरित होऊ शकतं, कारण जेव्हा स्पष्ट आणि गंभीर लक्षणं दिसायला लागतात तेव्हा अनेकदा उशीर झालेला असतो। त्यामुळे शरीराच्या ह्या छोट्या छोट्या संकेतांकडे वेळेत लक्ष देणं आणि योग्य वेळी उपाय करणं हेच उष्माघातासारख्या धोकादायक परिस्थितीपासून स्वतःचं संरक्षण करण्याचं खरं गुपित आहे। उष्माघाताचा पाया बहुतेक वेळा एका साध्या पण दुर्लक्षित गोष्टीतून तयार होतो आणि ती म्हणजे कडक उन्हात दीर्घकाळ राहणं। सूर्याची तीव्र किरणं जेव्हा सतत शरीरावर पडत राहतात, तेव्हा शरीराला स्वतःला थंड ठेवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते। विशेषतः जे लोक दिवसभर बाहेरचं काम करतात, जसं की बांधकाम साईटवर काम करणारे, शेतात मेहनत करणारे किंवा डिलिव्हरीसाठी उन्हात फिरणारे, त्यांचं शरीर अक्षरशः उष्णतेशी सतत झुंज देत असतं। या सततच्या संघर्षात शरीराला विश्रांती किंवा थंडावा मिळाला नाही तर त्याची ऊर्जा संपायला लागते आणि शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्याची क्षमता कमी होत जाते। सुरुवातीला ही थकवा म्हणून जाणवते, पण हळूहळू ती गंभीर स्वरूप धारण करू शकते। याचबरोबर शरीरातील पाण्याचं संतुलन बिघडणं हे उष्माघाताचं दुसरं मोठं कारण आहे। आपण अनेकदा दिवसभरात किती पाणी पितो ह्याकडे दुर्लक्ष करतो आणि उन्हाळ्यात हे दुर्लक्ष अधिक धोकादायक ठरू शकतं। शरीर घामाच्या रूपाने सतत पाणी गमावत असतं, पण जर त्याची भरपाई योग्य वेळी झाली नाही तर शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण होते। या अवस्थेत शरीराची नैसर्गिक थंडावा निर्माण करण्याची प्रक्रिया कमजोर होते आणि हीच उष्णता पुढे जाऊन तापमानाला धोकादायक पातळीवर नेते, जिथे शरीर पूर्णपणे नियंत्रण गमावू शकतं। तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे वातावरण, जे फक्त बाहेरच नाही तर घराच्या आतही धोकादायक ठरू शकतं। अनेक वेळा आपण समजतो की घरात आहोत म्हणजे सुरक्षित आहोत, पण जर ती जागा बंद असेल, हवा खेळती नसेल आणि उकाडा वाढलेला असेल तर शरीराला तिथेही आराम मिळत नाही। अशा परिस्थितीत लहान मुलं, वृद्ध व्यक्ती किंवा आधीपासूनच आजारी असलेले लोक अधिक संवेदनशील ठरतात, कारण त्यांच्या शरीराची उष्णतेशी लढण्याची ताकद तुलनेने कमी असते।
त्यामुळे उष्माघात हा फक्त बाहेरच्या उन्हामुळेच नाही तर अयोग्य वातावरण, अपुरी काळजी आणि चुकीच्या सवयी यांचा मिळून तयार होणारा धोका आहे आणि म्हणूनच त्याकडे सर्व बाजूंनी लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, उष्णतेचा परिणाम वाढू लागला की शरीर आधीच आपल्याला सावध करण्याचा प्रयत्न करतं, पण ते संकेत अनेकदा आपण ओळखत नाही. सुरुवात होते ती त्वचेतील बदलांपासून. अंगाला असामान्य उकाडा जाणवू लागतो, त्वचा स्पर्शाला जास्त गरम वाटते आणि हळूहळू कोरडी देखील पडते. विशेष म्हणजे इतक्या उष्णतेत सुद्धा काही वेळा घाम येणं अचानक कमी होतं किंवा पूर्णपणे थांबतं. आणि नेमकी हीच गोष्ट सर्वात धोकादायक ठरते, कारण घाम हा शरीराचा नैसर्गिक कूलिंग सिस्टीम असतो आणि तोच बंद पडला की शरीरातील उष्णता अडकून राहते. बाहेरून साधं गरम वाटतंय असं वाटलं तरी आतून परिस्थिती गंभीर होत असते आणि हा टप्पा म्हणजे पुढील संकटाची सुरुवात असते. या शारीरिक बदलांबरोबरच मन आणि मेंदूवरही परिणाम दिसू लागतो, जो अनेकदा अधिक चिंताजनक असतो. व्यक्तीला अचानक हलकं वाटू लागतं, डोकं फिरल्यासारखं वाटतं आणि आसपास काय घडतंय ह्याची स्पष्ट जाणीव राहत नाही. बोलताना शब्द अडखळतात, वाक्य पूर्ण करता येत नाही किंवा अर्थ नीट पोहोचत नाही. काही वेळा तर व्यक्ती अगदी विचित्र वागू लागते, गोंधळलेली, अस्थिर किंवा स्वतःलाच ओळखू न शकणारी. हे सगळं मेंदूवर उष्णतेचा वाढता ताण दाखवतं आणि याकडे दुर्लक्ष केल्यास परिस्थिती पटकन हाताबाहेर जाऊ शकते. हा टप्पा म्हणजे शरीराने दिलेला जोरदार इशारा असतो की आता तात्काळ उपाय करणं अत्यावश्यक आहे. याच वेळी शरीरात इतर त्रासही तीव्र होऊ लागतात, जे स्पष्टपणे सांगतात की परिस्थिती गंभीर होत चालली आहे. पोटात मळमळ सुरू होते, उलट्या होऊ शकतात, डोकं ठणकू लागतं आणि हृदयाचे ठोके असामान्य वेगाने धडधडू लागतात. पूर्ण शरीरात एक विचित्र अशक्तपणा जाणवतो, जणू ऊर्जा पूर्णपणे संपली आहे. साधं चालणं, उभं राहणं किंवा बोलणं सुद्धा अवघड वाटू लागतं. मित्रांनो, ही सर्व लक्षणं म्हणजे शरीर अक्षरशः मदतीसाठी हाक देत आहे. जर ह्या टप्प्यावरही आपण दुर्लक्ष केलं तर पुढची अवस्था अत्यंत धोकादायक ठरू शकते, जिथे व्यक्ती बेशुद्ध पडण्याची शक्यता वाढते. म्हणूनच ह्या संकेतांना वेळेत ओळखणं आणि लगेच प्रतिसाद देणं हे स्वतःचं संरक्षण करण्याचं सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे. मित्रांनो, उन्हाळ्यात सुरक्षित राहण्याची सुरुवात अगदी साध्या सवयींपासून होते, पण त्यांचा परिणाम अत्यंत मोठा असतो. सर्वात मूलभूत गोष्ट म्हणजे शरीराला सतत पुरेसं पाणी मिळणं. तहान लागली कीच पाणी पिणं ही सवय बदलणं गरजेचं आहे, कारण तहान लागेपर्यंत शरीरात पाण्याची कमतरता सुरू झालेली असते. दिवसभर थोड्या थोड्या वेळाने पाणी, लिंबू पाणी, ताक किंवा इलेक्ट्रोलाइट्स असलेले पेय घेत राहिलं तर शरीर आतून संतुलित राहतं आणि उष्णतेचा परिणाम कमी होतो. याचबरोबर आहारात पाण्याचं प्रमाण जास्त असलेली फळं आणि हलकं, पचायला सोपं अन्न घेतल्यास शरीरावरचा ताण कमी होतो. ही सवय साधी वाटली तरी ती उष्माघातापासून वाचण्यासाठी एक मजबूत ढाल बनते. यासोबतच दिवसातील वेळ आणि वातावरण यांचं भान ठेवणं देखील खूप महत्त्वाचं आहे. दुपारच्या कडक उन्हात अनावश्यक बाहेर पडणं टाळणं हेच सर्वोत्तम संरक्षण आहे. जर बाहेर जाणं अपरिहार्य असेल तर स्वतःला योग्य प्रकारे झाकणं, जसं की डोक्यावर कापड किंवा टोपी, हलक्या रंगाचे आणि सैल सुती कपडे, यामुळे शरीरावर पडणारा उष्णतेचा ताण कमी होतो. याचबरोबर वारंवार सावलीत विश्रांती घेणं, थोडा वेळ थंड ठिकाणी थांबणं आणि शरीराला पुनश्च ऊर्जा मिळू देणं हेही तितकंच गरजेचं आहे. अनेकदा लोक कामाच्या घाईमध्ये ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात, पण हेच दुर्लक्ष पुढे मोठा धोका निर्माण करू शकतं. मित्रांनो, तरीही सर्व खबरदारी घेतल्यानंतरही जर एखाद्याला उष्माघाताची चिन्ह दिसू लागली तर लगेच कृती करणं अत्यावश्यक ठरतं. सर्वप्रथम त्या व्यक्तीला उष्णतेपासून दूर, सावलीत किंवा थंड जागी नेणं आवश्यक आहे, जेणेकरून शरीराला बाहेरील उष्णतेचा ताण कमी होईल. त्यानंतर शरीर थंड करण्यासाठी त्वरित उपाय करावे, जसं की ओल्या कापडाने शरीर झाकणं किंवा थंड पट्ट्या ठेवणं. हे करताना वेळेचं महत्त्व खूप मोठं असतं, कारण जितक्या लवकर तापमान कमी केलं जाईल तितकी स्थिती नियंत्रणात येण्याची शक्यता वाढते. पण ह्या सर्वांपेक्षा महत्त्वाचं म्हणजे परिस्थिती गंभीर होण्याची वाट न पाहता त्वरित वैद्यकीय मदत घेणं, कारण उष्माघात हा केवळ घरगुती उपायांनी हाताळण्यासारखा विषय नाही. योग्य उपचार आणि तज्ज्ञांची मदत मिळणं हेच सुरक्षिततेचं खऱ्या अर्थाने खात्रीशीर पाऊल आहे. मित्रांनो, उष्णता आपण थांबवू शकत नाही, पण त्यापासून स्वतःचं संरक्षण नक्की करू शकतो. आपलं शरीर देत असलेले छोटे संकेत ओळखा आणि मोठं संकट टाळा. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आरोग्य बीट्स हे आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.